सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे सर्व सहकारी. प्रथमतः मी माझा परिचय करून देतो. माझं नाव आदित्य जोशी. माझं गाव तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. माझं शिक्षण बीटेक इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग झालंय केके विभाग नाशिकमधून. तिथे मी युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट होतो. त्यानंतर मी एमटेक करायचं ठरवलं. एमटेकला मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे प्रोसेस अँड फूड इंजिनिअरिंग मधून एमटेक पूर्ण केलं. तिथे देखील युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल मिळालं. त्यामुळे एक डिस्क्रिप्टिव्हचा एक अंदाज होता किंवा एक कॉन्फिडन्स होता. पण हा कॉन्फिडन्स असून फक्त उपयोग होत नाही. आयुष्यामध्ये कोणतरी एक गायडन्स देणारा असावा. प्रथमतः माझा पहिलाच अटेम्प्ट होता, त्यामुळे मला राज्यसेवेबद्दल अनुभव नव्हता, प्रीचा अनुभव नव्हता. पण आमचे वरिष्ठ प्रदीप आमरे साहेब, त्यांच्यासोबत आम्ही डिस्कशन करायचो. विद्यापीठाचं कल्चरच तसं होतं आणि करंट अफेअर्स किंवा इकॉनॉमिक्स याबद्दल मला जास्त अशी आयडिया नव्हती. तर सर आमचे नेहमी डिस्कशन घ्यायचे आणि त्यामुळे माझी पहिली प्री क्वालिफाय झालो. प्री क्वालिफाय झाल्यानंतर डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास कसा करावा यासाठी मी गायकवाड साहेबांना फोन केला आणि सर एवढा वेळ द्यायचे, म्हणजे मी त्यांना जर फोन केला तर सर एवढा वेळ द्यायचे. कधी कधी मला असं वाटायचं की मी एकटाच क्लासला आहे का काय. कारण की सरांनी एवढं मार्गदर्शन केलं आणि एक म्हणजे फ्रँकली एकदम मी सरांना ते पण सांगितलं, सर माझा पहिलाच अटेम्प्ट आहे, मला थोडा कन्फ्यूज वाटतोय किंवा मला कसं करायचं येत नाही. तर सरांनी मला त्यावेळेस जो कॉन्फिडन्स दिला की तू कर, तुझ्याकडून होतंय. तर नक्कीच सर त्या कॉन्फिडन्समुळेच मी आज इथे उभा आहे असं म्हणतो. आणि सर दररोज आम्हाला 2-2 क्वेश्चन द्यायचे. तर ते म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे. त्याप्रमाणे सर जे तळं साचलं होतं ते आम्हाला त्या पेपरमध्ये दिसलं, कारण की जो ऑलरेडी जो फॉर्मॅट होता क्वेश्चनचा तुम्ही जे पाठवायचे ते आहे तसा फॉर्मॅट आम्हाला तो पेपरमध्ये दिसला आणि नक्कीच त्याचा सर्वांना फायदा झाला. तसेच सरांनी एकदम आम्हाला छान मार्गदर्शन केलं आणि आता आम्ही जे सर्वजण इथे आलोत आणि तुम्ही आमचा जो सत्कार ठेवला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने सिम्प्लिफाय एमपीएससी यूपीएससी अकॅडमीचे आभार मानतो. धन्यवाद.